हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हणणाऱ्या मोदींनी नेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा माफी मागावी। शरद पवारांचा हल्लाबोल। रात्री 9 वाजता TV9 मराठीवर महामुलाखत। मोदी शहा सत्तेत असेपर्यंत भाजपसोबत गेलेले परत येणार नाहीत। सत्तेत गेलेल्यांना यंत्रणेची भीती। अजित पवारांसह इतर नेत्यांबद्दल शरद पवारांचा दावा। बारामती जिंकून आणा असा भाजपचाच अजित पवारांना आदेश असल्याची माहिती। TV9 मराठीच्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं विधान। पहाटेच्या शपथविधीबद्दल अजित पवारांना निर्णय चुकल्याची जाणीव झाली, म्हणून 2019ला महाविकास आघाडीत पुन्हा उपमुख्यमंत्री केलं। शरद पवारांचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार, वैद्यकीय सुविधा सुधारण्यावर भर देणार। महाराष्ट्राची लूट इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर थांबवू। ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध। अनेक संघटनांकडून मला नाशिकमधून उभं राहण्याची विनंती। उमेदवारी दिली असती तर निवडून आलो असतो। नाशिकच्या जागेबाबत छगन भुजबळ यांचं वक्तव्य। शिरूरमधून लढण्यासाठी शिंदेंनी ऑफर दिली होती। कोल्हेंच्या दाव्याला भुजबळांकडून दुजोरा, तर कोल्हेंनी केलेला दावा दादांत खोटा असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंनी बीडवर लक्ष केंद्रित करावं। प्रीतम मुंडेंना नाशिकमधून लढवण्याच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांचा सल्ला। एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत केंद्रीय समिती निर्णय करेल। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, तर राजीनाम्यानंतर खडसे भाजपमध्ये गेल्याचं समजतो। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। पवारांचे व्हिडिओ दाखवले तर किती कोलांट्या उड्या देत आहेत ते दिसेल। फडणवीसांचा पवारांना इशारा, तर भाजपला पराभव लक्षात आल्यामुळे उद्धव ठाकरे आणि माझ्यावर टीका। पवारांचा पलटवार। 542 खासदारांमध्ये 10 जागा लढवणाऱ्यांकडून जाहीरनामा, यांच्यावर कुणाचा विश्वास बसेल? शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांची टीका। मोदींचं गुणगान गाणारे आता त्यांच्याच नावाने खडी फोडतायत। शिंदेंनी उद्धव ठाकरेंची व्हिडिओ क्लिप दाखवावी। इतक्या पटकन रंग बदलणारा सरडा पाहिला नाही। ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मोदी शहांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर शिंदेंचा पलटवार। धनंजय मुंडेंना अहंकार, प्रत्येक निवडणूक जातीवर देतात। मुंडे भाऊ बहिणींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे। बजरंग सोनावणेंचा धनंजय मुंडेंनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर। अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला, आता परत रावण जन्माला घालू नका। आमदार शहाजी बापू पाटलांची मोहिते पाटलांवर जहरी टीका। शहाजी बापूंच्या जिभेवर कशा स्वरूपाची सरस्वती सगळ्यांना माहिती। पायाखालची वाळू जशी सरकेल तशी त्यांची बोलण्याची पातळी घसरेल। धैर्यशील मोहिते पाटलांचा पलटवार। परभणीमध्ये महादेव जानकरांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा आरोप, तर जानकरांची गाडी अडवणारे माझे कार्यकर्ते नाहीत, जाधवांकडून स्पष्ट। सांगलीची जागा ठाकरे गटाला देणं चुकीचं होतं। काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये विश्वजित कदमांचं विधान, तर काँग्रेस चंद्रहार पाटलांच्या पाठीशी। नाना पटोले यांची भूमिका। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी विनोद पाटलांची भेट घेतली। कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याची मराठा नेते विनोद पाटलांची माहिती। बारामतीच्या गावात अनोळखी लोक फिरताना दिसतायत। शेवटच्या 2 दिवसात दडपशाही आणि धनशक्तीचा वापर होईल। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं विधान। पालघर लोकसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठरला। बोईसरचे आमदार राजेश पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर उद्या अधिकृत घोषणा करणार। लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा। मराठवाड्यातील 3 तर विदर्भातील 5 मतदारसंघात उद्या मतदान। बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिमसह हिंगोली, नांदेड, परभणी आणि वर्ध्यामध्ये उद्या मतदान होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।